छान मऊसूद, जाळीदार, अगदी झटपट होणारा, बेसन न फेटता घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये तयार होणारा, अगदी लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडणारा, अप्रतिम चवीचा, अजिबात घशात न अडकणारा ढोकळा कसा करायचा ते आज आपण बघणार आहोत. तेही अगदी झटकीपट. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी म्हटलं होतं ना, फेटायचं नाहीये बेसन. आपल्याला घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं. त्यामध्ये मेजरिंग कपानुसार म्हणजेच 250 ml च्या कपाने 1 कप चांगलं गच्च दाबून भरून बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ हे बारीक असलं पाहिजे. वजनी प्रमाणात म्हणाल तर बरोबर 150 ग्रॅम एवढं बेसन पीठ आहे. त्यासाठी 1 टेबलस्पून साखर घालायची आहे. अगदी 2 चिमूट हिंग घालायचे, 1 टीस्पून मीठ, अगदी चिमूटभर हळद रंगासाठी आणि 2 टेबलस्पून तेल घालायचे. आता इथे आपण दही किंवा सायट्रिक ॲसिड वगैरे काहीही वापरणार नाहीये. साध्या घरामध्ये उपलब्ध असलेल्या लिंबाचा रस घालायचा आहे, 1 टेबलस्पून एवढा. त्यानंतर 1 हिरवी मिरची बारीक कट करून घालायची आहे किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर 1 कप बेसन पिठासाठी इथे आपल्याला अर्धा कप पाणी घालायचंय. त्यानंतर मिक्सरला लावून अगदी फास्ट मोडवर 1 मिनिटासाठी हे बॅटर चांगलं फिरवून घ्यायचंय. मस्त असं घट्टसर गुठळ्या नसलेलं बॅटर तयार होतं. कुठलीही मेहनत न घेता अजिबात आपल्याला बेसन पीठ फेटावं लागत नाही, काही नाही. अगदी 1 मिनिटामध्ये अशा पद्धतीचं बॅटर तयार होतं. त्यानंतर 10 मिनिटासाठी हे बॅटर असंच झाकून ठेवायचंय, म्हणजे बॅटर चांगलं मुरलं जातं. तोपर्यंत कढईमध्ये पाणी गरम करून घेऊया. साधारण 1.5 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं, त्यामध्ये 1 रिंग ठेवली. झाकण ठेवून चांगली पाण्यामध्ये स्टीम तयार होऊ द्यायची आहे. आता ज्या भांड्यामध्ये तुम्हाला ढोकळा बनवायचा आहे त्या भांड्याला बटर पेपर आणि तेल लावून घ्यायचे. बटर पेपर नसेल तर काय हरकत नाही, बटर पेपर लावला तर ढोकळा झटपट निघून येतो, एवढंच कारण आहे बटर पेपर लावण्याचं. बटर पेपर लावून झाला की थोडंसं तेल व्यवस्थित केक टिनला लावून घ्यायचे. तुम्ही इथे कुकरच्या डब्याचा किंवा ताटाचा वापर देखील करू शकता. बरोबर 10 मिनिटं झालेली आहेत. 10 मिनिटानंतर 1 इनो पॅकेट या बॅटरमध्ये घालायचे. इनो नसेल तर अगदी पाव चमचा तुम्ही इथे खाण्याचा सोडा देखील वापरू शकता. आणि आता हे मिक्सरला लावून परत ऑन ऑफ करत फक्त 30 सेकंदासाठी फिरवून घ्यायचे. बॅटर मस्त फेसाळलं जातं. झाकणाचं सगळं बॅटर काढून घेतलंय आणि स्पॅच्युलाच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने एका दिशेने व्यवस्थित हे बॅटर जे आहे फक्त आपल्याला अर्धा मिनिटं असं फेटून घ्यायचंय, म्हणजे सगळं बॅटर एकजीव होईल व्यवस्थित. बघू शकता मस्त असं बॅटर फुलून आलेलं आहे. अशा रिबन कन्सिस्टन्सीचं म्हणजेच घट्टसर असं बॅटर असलं पाहिजे. खाली जेव्हा ते चमच्याने पाडलं की असं रिबन सारखं ते पडलं पाहिजे. अशा पद्धतीची बॅटरची कन्सिस्टन्सी असली पाहिजे. आता सगळं बॅटर जे आहे मी केक टिनमध्ये टाकून घेतलेलं आहे. तर केक टिन जो आहे टॅप करायचा नाही आहे, फक्त थोडासा हलवून घ्यायचा जेणेकरून बॅटर व्यवस्थित भांड्यामध्ये पसरलं जाईल. त्यानंतर लगेचच आता हे कढईमध्ये ठेवायचे, झाकण ठेवायचे आणि मध्यम आचेवर आपल्याला हा ढोकळा स्टीम करून घ्यायचा आहे. एक 15 ते 20 मिनिटामध्ये ढोकळा स्टीम होतो. आता जे लीडला होल होतं तिथे मी त्याला कव्हर करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे ढोकळ्यासाठी तडका तयार करून घेऊया. 1 टेबलस्पून तेलामध्ये 1 टीस्पून मोहरी चांगली तडतडून दिली. त्यानंतर हिरव्या मिरच्या कट लावून घातलेल्या आहेत आणि कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर, हिंग, अगदी चिमूटभर हळद घातलेली आहे, म्हणजे फोडणीला मस्त असा पिवळा रंग येतो आणि त्यामुळे ढोकळ्यालाही छान पिवळा रंग येतो. 1 कप पाणी घालायचंय. फोडणी चांगली तयार झाली की साखर आणि चवीनुसार मीठ घालायचंय आणि मस्त या पाण्याला खळखळून उकळी काढून घ्यायची आहे. पाण्याला खळखळून उकळी आली की गॅस बंद करायचा आणि त्यानंतर अगदी अर्धा टीस्पून किंवा 1 टीस्पून लिंबाचा रस यामध्ये पिळून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे फोडणीचं पाणी इथे तयार झालं. आता हे झाकून ठेवायचं आहे आणि बघूया आता आपला ढोकळा तयार झालाय की नाही. इथे 15 मिनिटं झालेली आहेत. 15 मिनिटानंतर जे झाकणाच्या होलला आपण कागदाने कव्हर केलं होतं तो कागद मी काढून घेतला, कारण जास्त असं स्टीम झाकणावर तयार होते आणि ती ढोकळ्यावर पडू शकते म्हणून. आता इथे बरोबर 20 मिनिटं झालेली आहेत. 20 मिनिटामध्ये इथे आपला ढोकळा मस्त असं फुलून आलेला आहे. सुरीच्या सहाय्याने आपण चेक करूयात. बघू शकता एकदम स्वच्छ अशी सुरी ढोकळ्याबाहेर निघालेली आहे, म्हणजे ढोकळा मस्त शिजलेला आहे. आता ढोकळा अगदी कोमट होऊ द्यायचा आहे किंवा थंड देखील होऊ देऊ शकता. त्यानंतर सुरीच्या सहाय्याने कडा मोकळ्या करायच्यात आणि ढोकळा काढून घ्यायचा आहे. बटर पेपर लावल्या कारणाने एकदम अलगदरित्या हा ढोकळा बाहेर निघतो. बटर पेपर काढून घ्यायचा आहे. बघू शकता मस्त असा ढोकळा इथे आपला तयार झालेला आहे. तर हा ढोकळा जो आहे अजून चांगला फुगला असता, अजून छान जाळी याला आली असती,
जी की आज आलेली नाहीये. त्याचं कारण असं झालं की ढोकळा स्टीम करायला ठेवला आणि गॅस गेला आणि झटपट जरी मी सिलेंडर लावलं तरी देखील त्यामध्ये 5 मिनिटं तर माझे गेले आणि ढोकळा किंवा इडली हे पदार्थ असे असतात जे आपण जेव्हा स्टीम करायला ठेवतो ना, तेव्हा त्याला सुरुवातीला मोठ्या आचेवर, मध्यम आचेवर जास्त आच मिळाली पाहिजे. मस्त स्टीम तयार झाली पाहिजे पाण्यामध्ये, तेव्हाच तो पदार्थ छान असा फुगून वरती येतो, त्याला छान जाळी येते. तेच आज घडलेलं नाहीये. तरी देखील ढोकळ्याला छान जाळी आलेली आहे. अगदी 20 मिनिटामध्ये ढोकळा तयार झाला. पण जे खरं कारण आज घडलं ते मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे आणि खूप मेहनतीने रेसिपी बनवली होती म्हणून शेअर करत आहे. तर ढोकळा गॅसवर ठेवला आणि गॅस गेला, यात माझी चुकी आहे का? खरंच सांगा. नाही ना? म्हणून रेसिपी शेअर केली. रेसिपी अगदी मस्त झालेली आहे. ढोकळा व्यवस्थित कापून घेतला, त्यानंतर जाळीदार भाग असा वरच्या दिशेने ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्यावर फोडणीचं पाणी घालायचंय, भरपूर पाणी घालायचंय. हे फोडणीचं पाणी ढोकळ्याने शोषून घेतलं ना की मस्त चविष्ट ढोकळा तयार होतो. आपण फोडणीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद घातल्यामुळे देखील मस्त असा रंग आपल्या ढोकळ्याला येतो. ही ट्रिक देखील नक्की वापरून बघा. त्यानंतर मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची ढोकळ्यावर. ओल्या नारळाचा चव असेल तो देखील घालू शकता. मस्त हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत हा ढोकळा तुम्ही सर्व्ह करू शकता. मुलांना झटपट टिफिनला देखील बनवून देऊ शकता. ढोकळा गरम, थंड कसाही चांगला लागतो. अगदी अगदी लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडतो. तर मस्त जाळीदार, मऊसूत, अजिबात खाल्ल्यावर घशात न अडकणारा असा हा आपला ढोकळा इथे तयार झालेला आहे. तर मिक्सरचा वापर करून ढोकळा तयार करण्याची ही व्हायरल रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.